रामनगर गावाच्या हिरव्यागार शेतामध्ये मेहनती शेतकरी गणेश आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहत होता. गणेशची पत्नी सविता ही अत्यंत गुणी आणि प्रेमळ स्वभावाची स्त्री होती. तिच्या गोड बोलण्यामुळे आणि दयाळू मनामुळे ती संपूर्ण गावात ओळखली जात होती. त्यांना 2 गोड मुली होत्या, मोठी सोरा आणि लहान अन्वी. दोघींच्या निरागसपणामुळे आणि खट्याळ हसण्यामुळे घरात कायम आनंदाचं वातावरण असायचं. एके संध्याकाळी, अगं सविता, ऐकतेस का? हो, बोला ना. अगं, मला थोडं काम आहे, बाहेर जातोय. यायला कदाचित उशीर होईल. अहो, इतक्या संध्याकाळी कुठे चाललात? अगं, शेतात पेरणीसाठी बियाणं आणायला दुसऱ्या गावात चाललो आहे. अहो, म्हणजे तुम्ही दुसऱ्या गावाला जाताय, मग उशीर होणारच ना. उद्या जा, आज नका जाऊ. अगं, काळजी करू नकोस, मी एकटाच नाही जात. माझे काही मित्रही आहेत आणि शक्य तितक्या लवकर परत येईन. चालेल ना? ठीक आहे, पण जपून जा. तेवढ्यात लहान अन्वी धावत आली. थांबा बाबा. काय झालं ग अन्वी? बाबा, तुम्ही खूप दिवसांपासून मला बाहेर घेऊन गेले नाही. मी पण येते तुमच्या सोबत. अगं बाळा, आता खूप उशीर झालाय. उद्या नक्की घेऊन जाईन तुला. बाबा, तुम्ही प्रत्येक वेळी असंच म्हणता आणि विसरता. आता तर तुम्ही मला बोलावलं तरी मी येणार नाही. अगं माझी सोरा, मी दोघींनाही उद्या नक्की घेऊन जाईन. बस करा आता आणि तुम्ही लवकर जाऊन लवकर या. हो, मी लगेच येतो. काळजी घे. असं म्हणत गणेश निघून गेला. सविता स्वयंपाक करायला लागली. सोरा, जरा मदत कर ग. हो आई, आलेच. थोड्या वेळाने दोन्ही मुली जेवायला बसल्या. सविता त्यांच्याजवळ शांत बसली होती. आई, तू एवढी उदास का दिसतेस? हो ना आई, काय झालं? काही नाही ग मुलींनो, फक्त मन थोडं अस्वस्थ वाटतंय. आई, काहीही असो, सगळं विसर आणि हस ना. हो आई, आणि बाबा कधी येणार? काय माहीत, आता तर 12 वाजायलाच आले असतील. उद्या गेले असते तर बियाणं सगळ्या दुकानातून संपून गेलं असतं. त्यांना तर फक्त काम लवकर कसं पूर्ण करायचं हे सुचतं. उद्या गेले असते तर शेतीच कोरडी पडली असती. अगं आई, आज तू अशी का बोलतेस? बाबा याआधी कधी रात्री गेले नाहीत का? अगं, आईची सवयच आहे काळजी करण्याची. करू दे तिला काळजी. अगं मुलींनो, कालच त्यांना इतका ताप होता आणि लगेच बरे होताच पुन्हा कामाला लागले, म्हणूनच काळजी वाटते. हो आई, हे खरं आहे. बाबांनी इतकं काम करू नये. हो ताई, त्यांना मदत करायला कुणीच नाही ना. सगळ्या घराचा भार त्यांनी एकट्याने उचललाय. चला, आता जास्त गप्पा मारू नका. लवकर जेवण संपवा आणि झोपा. आई, तू नाही खाणार का? हो, मी नंतर खाते, आता मन नाही. थोड्याच वेळात दोन्ही मुली जेवण करून झोपायला गेल्या. सोरा आणि अन्वी त्यांच्या खोलीत झोपल्या, पण सविता मात्र अजूनही आपल्या खाटेवर उदास बसलेली होती. कधी येतील हे? तब्येत नीट नाही तरीही इतक्या रात्री कामाला गेले. रात्रभर जागतील, ती मनातच विचार करत होती. ती खाटेवर पडली, पण डोळ्यांना झोप नव्हती. फक्त एकच विचार, गणेश कधी घरी येणार? तेवढ्यात बाहेरून आवाज आला. वहिनी, वहिनी, ओ वहिनी. आवाज ऐकून सविता घाबरून बाहेर आली. काय झालं भाऊ, तुम्ही सगळे इथे कसे? बाहेर येताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने पाहिलं, गणेशला काही लोकांनी जमिनीवर ठेवलेलं होतं. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. सविता काही क्षण तिथेच शांत बसून राहिली. वहिनी, आम्ही जात असताना अचानक एक जण बोलायला लागला. तोपर्यंत सोरा आणि अन्वीही तिथे आल्या.
आपल्या बाबांना त्या अवस्थेत पाहून त्या रडायला लागल्या. वहिनी, आम्ही जात होतो तेव्हा अचानक ते बेशुद्ध पडले. आम्ही लगेच त्यांना दवाखान्यात नेलं, पण डॉक्टर म्हणाले ते आता आपल्यात नाहीत. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. आई आई, तू काही का बोलत नाहीस? आई, बाबा आता नाहीत का? अगं, असं काहीही बोलू नका. तुम्ही इतक्या लहान नाही आहात की काहीही बोलाल. त्यांना काहीही झालेलं नाही. आणि तुम्ही त्यांना खाली का झोपवलंय? ते फक्त बेशुद्ध झाले असतील. इतकं काम करतात. कालच तब्येत खराब होती. मी त्यांना थांबवलं होतं, पण माझं ऐकलंच नाही कोणी. हे सगळं सोडा, त्यांना आत खोलीत घेऊन चला. वहिनी, तुम्ही स्वतःला सावरा. तुम्हीच अशा खचून गेलात तर या दोघींचं काय होणार? सगळेच अश्रूंमध्ये बुडाले होते. काही वेळ सगळे तिथे शांत बसून राहिले. सविता तर जणू काहीच समजू शकत नव्हती. आज संध्याकाळीच तिचा नवरा तिच्यासमोर हसत खेळत बोलत होता आणि आता तो या जगात नव्हता. बाबा, तुम्ही तर म्हणाला होता ना, उद्या आम्हाला फिरायला घेऊन जाल. असं कसं निघून गेलात? आणि नको असेल तर आम्हाला घेऊन जाऊ नका. खरंच कधीच नका नेऊ, पण तुम्ही परत या ना बाबा. मी कधीच तुमच्याकडे काही मागणार नाही, कधी हट्ट करणार नाही. फक्त तुम्ही परत या बाबा, परत या. काही वेळात गावकऱ्यांनी गणेशचा अंत्यसंस्कार केला. सविताच्या घरातून जरी फक्त तिचा नवरा गेला होता, तरीही संपूर्ण घरावर जणू एखादं जड शांततेचं सावट पसरलं होतं. सविता दिवसभर गप्पच बसून राहायची. कधीतरीच तिच्या ओठातून एखादा शब्द बाहेर पडायचा. एक दिवस ती स्वयंपाकघरात जेवण बनवायला गेली. भांडी हाताळताना तिच्या लक्षात आलं, अरे देवा, घरातलं सगळं सामान तर जवळजवळ संपलंय. पैसेही नाहीत की काही आणता येईल. असं चालणार नाही. घर कसं चालवणार? माझ्या मुलींना मी अशा अवस्थेत ठेवू शकत नाही. आता मला स्वतःलाच त्यांची काळजी घ्यावी लागेल. आता मलाच काहीतरी काम करावं लागेल, म्हणजे घरात थोडे पैसे येतील. सविता फारशी शिकलेली नव्हती. तिला काही कळत नव्हतं. तिला काम कोण देईल? काम करायचं असेल तर काहीतरी काम येणंही गरजेचं होतं. काही नाही तरी घराघरात जाऊन झाडलोट पुसणं तरी करू शकते, पण आता काम करणं भाग आहे. तिने ठरवलं. सविताने आसपासच्या घरामध्ये जाऊन विचारपूस केली. काही लोकांनी तिला कामावर ठेवायला होकार दिला. मग ती घरी आली. अगं मुलींनो, मी काम ठरवून आले आहे. उद्यापासून मी इतरांच्या घरात काम करायला जाणार आहे. घरात आता पैशांची खूप गरज आहे. आपण किती दिवस असंच निभावून नेणार? काय आई, तू आता इतरांच्या घरात काम करणार? हो आई, आम्ही इतके लहान नाही आहोत की आमच्यासाठी तुला काम करावं लागेल. आम्ही काहीतरी करू. आई, तुला इतरांच्या घरात काम करायचं कसं सुचलं? अगं आई, आपण बाबांच्या जमिनीवर शेतीही करू शकतो ना. अगं बाळा, बाबांची अर्धी जमीन त्यांच्या उपचारांमध्ये आणि घर खर्चात विकली गेली आणि जी उरली आहे ती इतकी नाही की त्यातून आपला संसार चालेल आणि आपल्याकडे बियाणे आणायला सुद्धा पैसे नाहीत. अगं आई, आपण कुणाकडून तरी उधार घेऊ शकतो ना. अगं, तुमच्या बाबांच्या जाण्यानंतर या गावात कुणी आपल्याला पाण्याचा ग्लासही विचारला नाही. मग कुणी आपल्याला उधार देईल असं वाटतं का? आता गावकरी आपल्याकडे पाहूनही तोंड फिरवतात. पण आई, काही झालं तरी तू कामाला जाणार नाहीस, आम्ही बघतो. नाही मुलींनो, मी आतापासून तुम्हा दोघींना कामाला लावू शकत नाही. बस आता यावर काही बोलायचं नाही. मग दुसऱ्याच दिवसापासून सविताने इतरांच्या घरात कामाला जाणं सुरू केलं. ज्या स्त्रीला कधी स्वतःच्या घरात मुलींच्या हसत खेळत मदतीचा आधार होता, तीच आता दिवसभर इतरांच्या उंबरठ्यावर मेहनत करत दिवस घालवत होती.
संध्याकाळी थकून भागून जेव्हा सविता घरी परत यायची तेव्हा आपल्या निरागस मुलींना शांतपणे आवाज न करता स्वयंपाक करताना पाहून तिचं हृदय द्रवून जायचं. ज्या मुलींच्या खळखळून हसण्याला कधीच आळा बसत नव्हता त्या आता फारशा बोलतही नव्हत्या. तिच्या फुलासारख्या मुली पाहता पाहता जणू कोमेजलेल्या पानांसारख्या झाल्या होत्या. अहो, तुम्ही का निघून गेलात? तुमच्या जाण्यानं आमचं सगळं घरच जणू उद्ध्वस्त झालं आहे. आपल्या मुली अगदी शांत झाल्या आहेत. मला तुमची खूप आठवण येते. आधी आपलं कुटुंब किती आनंदी होतं. त्या एका रात्रीने तर जणू माझं संपूर्ण आयुष्यच संपवलं. काश ती रात्र माझ्या आयुष्यात आलीच नसती. काश कुणीतरी मला उठवून सांगावं की हे सगळं फक्त एक वाईट स्वप्न आहे. अहो, ऐकताय ना? तुम्ही कुठे आहात? मला असं जगायचं नाही, पण मी माझ्या मुलींना एकटंही सोडू शकत नाही. तुम्हाला माझी आठवण येत नाही का? परत या ना. असं म्हणत सविता रडू लागली. पतीशिवाय ती पूर्णपणे एकटी पडली होती. मग असंच दिवस जात राहिले. सविताचा पूर्ण दिवस इतरांच्या घरात काम करण्यात जायचा आणि दिवसभर तिच्या मुली घरात एकट्याच असायच्या. एक दिवस अन्वी आईच्या खोलीत उदास बसून विचार करत होती. आईला किती काम करावं लागतं ना. ती काही बोलत नाही, पण मला माहीत आहे इतकं काम करून ती खूप थकून जाते. बाबा होते तेव्हा आपण किती सुखात राहत होतो. दिवसभर आपण आई बाबांसोबत हसत खेळत राहायचो. पण आता तर मला आठवतही नाही आपण शेवटचं कधी मनमोकळं बोललो होतो. आणि ताई, काय झालंय तिला कोण जाणे. ती इतकी चिडचिडी का झाली आहे. काही बोलत नाही आणि बोलली तर फक्त रागातच. बाबा, आता इथे मला अजिबात बरं वाटत नाही. तुमच्यासोबत आमचा सगळा आनंदही निघून गेला. त्याच वेळी दुसऱ्या खोलीत बसलेली सोरा मात्र रागाने फणफणत होती. आईलाही काय सुचलंय, दुसऱ्यांच्या घरात जाऊन काम करायला लागली. लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील. बाबा होते तेव्हा त्यांना स्वतःच्या घरात मदतीची गरज होती आणि आता आई दुसऱ्यांच्या घरात जाऊन काम करते. आपण काही दुसरंही करू शकलो असतो ना, पण आईला माझं काही ऐकूच येत नाही. तिला तर फक्त अन्वीच दिसते. जेव्हा तिला माझी काळजीच नाही तेव्हा मी का तिच्याबद्दल विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायचा. तिला जे करायचं ते करू दे, मला काय. एका बाजूला अन्वीला आपल्या आईची काळजी सतावत होती तर दुसऱ्या बाजूला सोराच्या मनात आईबद्दल हळूहळू राग आणि तिरस्कार वाढत होता. तिच्या मनात ही गोष्ट घट्ट बसली होती की आईने तिला कधीच खरं प्रेम दिलं नाही. असाच वेळ हळूहळू पुढे जात राहिला. आता सविताची तब्येत नीट राहत नव्हती. शरीराने थकून गेल्यामुळे तिला काम सोडावं लागलं. एक दिवस सविता खाटेवर पडलेली होती. आई, आता तुझी तब्येत कशी आहे? ठीक आहे बाळा, आता थोडं बरं वाटतंय. विचार करते उद्यापासून पुन्हा कामाला जायला सुरुवात करावी. अजिबात नाही. बस, आता खूप झालं. तू इतकं काम करू शकत नाहीस. आम्हीही काही लहान नाही आहोत. मी आणि ताई काम पाहून घेऊ. तुला काम करण्याची अजिबात गरज नाही. मी ठरवलंय, आता मी शिवणकाम सुरू करणार. सोरा मनातच विचार करू लागली. चालेल, किमान आईचं दुसऱ्यांच्या घरात काम करणं तरी थांबेल. मी पण त्या सगळ्याला कंटाळले होते. हो आई, अन्वी बरोबर बोलते. तू आराम कर, आम्ही दोघी काम करू. मी पण आता लहान मुलांना शिकवायला सुरू करेन. माझ्या मुली खरंच इतक्या मोठ्या झाल्या का? आज तुम्हा दोघींना असं पाहून मला आनंदही होतोय आणि थोडं दुःखही. आई, तुला दुःख का होतंय? ज्या वयात गावातल्या इतर मुली निवांत असतात, आपल्या मैत्रिणींसोबत हसत खेळत असतात, त्या वयात माझ्या मुलींना काम करावं लागतंय. अगं आई, हे सगळं सोडून दे. तूच आमची सगळ्यात चांगली मैत्रीण आहेस. तू फक्त आराम कर. मग काही काळ सगळं सुरळीत चाललं.
पण हळूहळू सोराला घरखर्चासाठी स्वतःचे पैसे देणे आवडेनासे झालं. तिला असं वाटू लागलं की आई कधीच अन्वीकडून पैसे घेत नाही, फक्त तिच्याकडूनच प्रत्येक वेळी घर खर्चाच्या नावाखाली सगळे पैसे घेते. एक दिवस सविता म्हणाली, सोरा, तुला सांगितलं होतं ना माझी औषधं संपली आहेत, संध्याकाळी येताना घेऊन ये बाळा. आई, महिन्याच्या शेवटी माझ्याकडे 1 रुपयाही उरत नाही. काही दिवसांनी औषधांचा खर्च, घर खर्च, मी खूप थकले हे सगळं सांभाळून. काय करू बाळा, मी स्वतः काही करू शकत नाही म्हणून तुमच्यावरच अवलंबून आहे. मला सुद्धा प्रत्येक वेळी तुम्हाला त्रास द्यायला आवडत नाही. आई, सगळंच माझ्यावर का? कधी अन्वीलाही सांगा ना, तीही शिवणकाम करून चांगले पैसे कमावते. अगं, काही दिवसांपूर्वीच तिच्याकडून पैसे घेतले होते म्हणून पुन्हा मागायला लाज वाटते. आई, पण माझ्याकडून मागायला अजिबात संकोच वाटत नाही. खरं सांगायचं तर आता माझ्याकडून सहन होत नाही. या ओझ्यातून कधी मुक्ती मिळेल कोण जाणे. आता मी 1 पैसाही देऊ शकत नाही. अन्वी आली की तिच्याकडून औषधांसाठी पैसे माग. असं म्हणत सोरा रागाने तिथून निघून गेली. सविताच्या डोळ्यात पाणी आलं. बिचारी सविताला असं वाटू लागलं की ती आपल्या मुलींवर ओझं बनत चालली आहे. त्याच दरम्यान अन्वी शेजारच्या घरातून शिवलेले कपडे देऊन पैसे घेऊन परत येत होती. बरं झालं देवा, शेवटी काही पैसे मिळाले. थोडे स्वतःसाठी ठेवते आणि बाकी आईला देईन. अन्वी घरी आली. तिने पाहिलं आई आपल्या खोलीत उदास बसलेली होती. काय झालं आई, तू एवढी उदास का आहेस? अगं, काही नाही बाळा, फक्त थोडं डोकं दुखतंय. तू सांग, जेवलीस का? नाही आई, अजून नाही, पण आधी हे घे. असं म्हणत अन्वीने तिला पैसे दिले. अगं बाळा, तू प्रत्येक वेळी मला पैसे का देतेस? तुलाही काही गरज असतेस ना. अगं आई, मी माझ्यासाठी थोडे पैसे ठेवले आहेत आणि पैसे माझ्याकडे असो वा तुझ्याकडे, वापर तर घरासाठीच होणार ना. आणि तू माझ्यापेक्षा घर खूप चांगलं सांभाळतेस. बरं बाळा, आधी तू जेवून घे. हो आई, जेवेन, पण आधी मला अजून एका घरात कपडे देऊन यायचं आहे, नाहीतर उशीर होईल. असं म्हणत अन्वी तिथून निघून गेली. अन्वी गेल्यावर काही वेळातच गावातील एक बाई घरी आली. अगं सविता ताई, ऐकतेस का? हो शांताताई, या ना, बसा. नाही ग, मला अजून खूप कामं आहेत. माझ्या मुलीचं लग्न आहे ना, त्यासाठी निमंत्रण द्यायला आले होते. सगळ्यांनी कुटुंबासह यायचं हं. हो शांताताई, नक्की येऊ. बरं ताई, पण सांगा ना, तू तुझ्या मुलींचं लग्न करणार नाहीस का? सगळं आयुष्य त्यांना असंच ठेवणार आहेस का? अगं, काय सांगू, एखादा चांगला मुलगा मिळाला की लग्न लावून देईन. अगं, पण चांगला मुलगा मिळायला हवा ना. काय काकू, तुम्ही पण ना आत्ताच माझ्या आईला का त्रास देता? तुमची मुलगी सीमाताई माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे आणि तिचं लग्न तुम्ही आता केलं. आम्हालाही आमच्या आईसोबत थोडा वेळ राहू द्या ना. बरं बरं, राहा अजून थोडा वेळ आईसोबत, पण लग्नाला नक्की या हं. हो काकू, आम्ही सगळे येऊ. सविता जरी काही बोलली नाही तरी आता तिलाही वाटू लागलं की मुलींचं लग्न करून द्यायला हवं. मुलींना जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यासाठी आणि समाजाच्या वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी सविता त्यांच्यासाठी चांगले मुले शोधू लागली. जयपूरमधील प्रसिद्ध कापड व्यापारी पितांबर आपल्या मुलांसाठी प्रणव आणि आनंद योग्य मुली शोधत होते. तेव्हाच त्यांना सोरा आणि अन्वीचे फोटो मिळाले. त्यांनी सोराला प्रणवसाठी आणि अन्वीला आनंदसाठी पसंत केलं. पितांबर आपल्या मुलांना म्हणाले, प्रणव, आनंद, मी तुमच्यासाठी 2 मुली पाहिल्या आहेत. हे बघा, ही आहेत अन्वी आणि सोरा, 2 बहिणी. असं म्हणत पितांबरांनी फोटो दाखवले. पण जसं प्रणवने अन्वीचा फोटो पाहिला तसं त्याला ती खूप आवडली आणि त्याने अन्वीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.
अन्वी लहान आहे म्हणून मी तिला आनंदसाठी विचार करत होतो, पण तुला जर अन्वी आवडत असेल तर मग आनंदसाठी सोराचा विचार करू. काय म्हणतोस आनंद, काही हरकत आहे का? नाही पिताजी, तुम्ही जे ठरवाल ते मला मान्य आहे. ठीक आहे, मग मी सविता आणि तिच्या मुलींना घरी बोलावतो. पुढचं बोलणं तिथेच करू. इकडे सविताने अन्वी आणि सोराला प्रणव आणि आनंदचे फोटो दाखवले आणि त्यांची मतं विचारली. मोठ्याचं नाव प्रणव आहे आणि लहान्याचं आनंद. दोघेही आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळतात. आई, तू जे ठरवशील ते मला मान्य आहे. आनंद दिसायला ठीक आहे, तो अन्वी सोबत चांगला दिसेल आणि तुला जर प्रणव आवडत असेल तर मला काही हरकत नाही. आई, अन्वीचं लग्न आनंद सोबत नाही तर प्रणव सोबत होणार आहे. पण का? मी मोठी आहे, मग माझं लग्न प्रणव सोबत व्हायला हवं ना? अगं, पितांबरांनीही आधी तसंच ठरवलं होतं, पण प्रणवने फोटो पाहताच अन्वीला पसंत केलं आणि तुला आनंदसाठी निवडलं आहे. अगं आई, ही काय गोष्ट झाली? मी मोठी आहे, मग मोठ्या मुलासोबतच माझं लग्न व्हायला हवं. आई, का नाही तू प्रणव सोबत ताईचं लग्न लावून देत? मला आनंदशी लग्न करायला काही हरकत नाही. अगं, प्रणवने अन्वीला पसंत केलं आहे. जबरदस्ती केली तर नातं तुटेल. सोरा मनातच विचार करू लागली. लहानपणापासून अन्वी सगळं मिळवत आली आहे. आता माझ्या आवडीचा मुलगाही तिलाच आवडला. ती माझी बहीण नाही, ती माझं दुर्दैव आहे. अशा प्रकारे अन्वी, प्रणव आणि सोरा आनंद यांची लग्न ठरली. पण सोराने मनोमन ठरवलं, ती अन्वीला शांतपणे जगू देणार नाही. लग्नाचा दिवस उजाडला. घरात सगळीकडे गडबड आणि आनंदाचं वातावरण होतं. सोरा आणि अन्वी दोघीही सुंदर सजून बसल्या होत्या. तेवढ्यात पितांबरांनी सविताला बोलावलं. पितांबर बाबू, तुम्ही मला बोलावलत का? हो, हे प्रणवच्या आईचे दागिने आहेत आणि हा आमच्या घराण्याचा वारसा हक्काचा हार आहे. तो आपल्या मोठ्या सुनेला घालायचा आहे. आणि हो, प्रणवच्या आईची शेवटची इच्छा होती की हे सगळे दागिने दोन्ही सुनांमध्ये वाटून द्यावेत. आता तुम्ही जाऊन अन्वी आणि सोराला हे सगळं समान वाटून द्या. बारात येण्याची वेळ झाली आहे. सविता दागिने घेऊन अन्वी आणि सोराकडे गेली. तिने घराण्याचा हार अन्वीला दिला. तेवढ्यात सोरा रागाने बोलून गेली. हे काय? मोठा हार अन्वीला दिलास आणि माझं काय? अगं, हळू बोल, कोणीतरी ऐकेल. हा त्यांचा घराण्याचा मोठा हार आहे म्हणून तो अन्वीलाच मिळणार. तुलाही हार मिळालाय, फक्त थोडा लहान आहे. आई, मला लहान हार घालायला काही हरकत नाही. ताई, तू माझा हार घे आणि तुझा मला दे. अगं, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त शहाण्या झाल्यात का? त्यांनी स्पष्ट सांगितलंय, घराण्याचा हार मोठ्या सुनेलाच मिळणार आणि जर पितांबर बाबू किंवा प्रणवने पाहिलं तर ते खूप रागावतील. सोरा, तुला जे दिलंय तेच घाल. मोठी सून असल्यामुळे अन्वीला जास्त मान सन्मान आणि महत्त्व मिळू लागलं. हे सोराला अजिबात सहन झालं नाही. ती आतूनच अन्वीवर जळू लागली आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची योजना करू लागली. लग्न खूप थाटामाटात पार पडलं. संपूर्ण गावात त्या लग्नाची चर्चा होती. काही वेळाने, अगं, तू खूप चांगली आहेस. मला कधी वाटलंच नव्हतं की मला तुझ्यासारखी जीवनसाथी मिळेल. खरंच तुझ्याशी लग्न करून मी खूप आनंदी आहे. खरंच? हो, अगदी खरं. मीही खूप आनंदी आहे. मी सुद्धा तुमच्याशी लग्न करून खूप आनंदी आहे. खरं सांगायचं तर बाबांच्या जाण्यानंतर आमच्या घराची जी अवस्था झाली होती त्यात मला असं कधी वाटलंच नव्हतं की मला तुमच्यासारखा जोडीदार मिळेल. मी खूप नशीबवान आहे. अगं, हे तर खूप छान आहे. आणि हो, मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे. हे ऐकून तू अजूनच आनंदी होशील. अहो, सांगा ना, काय आहे? अगं, तुझी आई तिथे एकटी राहते ना, तिची काळजी घेण्यासाठी मी तिथे एक नोकरानी ठेवली आहे.
ती कायम तिच्या सोबत राहील. खरंच तुम्ही आज माझी शेवटची काळजीही दूर केलीत. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तुमच्यासारखा जीवनसाथी दुसरा कुणी असू शकत नाही. अन्वीच्या मनात आनंदाची लहर उसळली. तिला अगदी असाच जीवनसाथी हवा होता. एका बाजूला अन्वी आणि प्रणव यांचं आयुष्य सुखाने चाललं होतं, तर दुसऱ्या बाजूला आनंद आणि सोराचं आयुष्य अगदी उलट होतं. आनंद नेहमी सोराशी चांगलं वागायचा, पण सोरा कायम भांडायला तयार असायची. या घरात राहणं कठीण झालंय. ना शांतता आहे ना आराम. दिवसभर काम करते आणि बदल्यात काय मिळतं? अगं, काय झालं पुन्हा? इतकी का रागावलीस? काही नाही. दिवसभर तुम्ही तर इकडे तिकडे फिरत असता. सगळं मीच सहन करते. तुझ्याशी लग्न करून मला काहीच सुख मिळालं नाही. अगं, असं का बोलतेस? काय झालंय? कुणी काही बोललं का? अहो, तुम्ही काय करणार? तुम्ही तर फक्त तुमच्या भावाची खुशामत करता. या घरात तुमची काही इज्जत आहे का? मला वाटलं होतं तुम्ही मला या घरात सन्मानाने आणाल, पण नाही. तुम्ही तर मला स्वतःसारखंच या घरात नोकर बनवलं. बस, खूप झालं आता. मी नेहमी प्रेमाने बोलतो, म्हणून याचा अर्थ असा नाही की तू मला असं अपमानित करत राहशील. तू फक्त माझ्यावरच ओरड. जर हिम्मत असेल तर जाऊन तुझ्या दादाशी आणि वहिनीसोबत भांड. मी काही वेडा आहे का कोणाशीही भांडायला जाईन? त्यांच्याशी माझं काय देणं घेणं? मी दिवसभर काम करते आणि ती मात्र राणीप्रमाणे आराम करते. फक्त ती प्रणवची बायको आहे म्हणून. अगं, हा सगळा तुझा गैरसमज आहे. तू आणि वहिनी दोघी या घराच्या सुना आहात. दोघींनाही समान मान आहे. अहो, एकदा स्वतःकडे पहा. सगळी कामं प्रणवकडे दिली जातात आणि तू फक्त त्याच्या व्यवसायात एक मदतनीस आहेस. जिथे तुझाच मान नाही, तिथे तुझ्या बायकोला काय मान मिळणार? सोरा अशा प्रकारे रोजच आनंदच्या कानात भर घालत राहायची. तिच्या या बोलण्याचा परिणाम हळूहळू दिसू लागला. तिच्या शब्दांनी आनंदच्या मनात खोलवर जखम केली. आता त्याला आपल्या भावाबद्दल आणि वडिलांबद्दल चीड आणि राग वाटू लागला. त्यालाही असं वाटू लागलं की या घरात त्याला काहीच मान नाही. सगळे फक्त प्रणवचाच गौरव करतात. तो हळूहळू आपला भाऊ आणि वडिलांबद्दल द्वेष बाळगू लागला. काही दिवसांनी पितांबरांनी 10 बिघा जमीन विकत घेऊन ती प्रणवच्या नावावर केली. ही गोष्ट समजताच सोराने आनंदला सगळं सांगितलं. आनंद संतापाने पितांबराकडे बोलायला गेला. बाबा, लहानपणापासून तुम्ही जे सांगितलं तेच मी केलं. कधीच तुमचं ऐकणं टाळलं नाही. पण तुम्ही माझ्याशी असं वागाल असं कधी वाटलं नव्हतं. अरे, हे काय बोलतोयस तू? मी काय केलं? बाबा, तुम्ही नेहमी दादाला माझ्यापेक्षा जास्त महत्त्व दिलं. लग्नात त्याचीच पसंती मानली. घरातही त्यांचंच चालतं. शिक्षणातही त्यालाच पुढे केलं. आणि मी कुठे आहे? माझं काहीच महत्त्व नाही का? अरे, हे काय बोलतोयस आनंद? तुम्ही दोघं माझ्यासाठी सारखेच आहात. उगाच अशा गोष्टी करू नकोस. बाबा, सगळं खोटं आहे. काहीही समान नाही. व्यवसायातल्या प्रत्येक मोठ्या निर्णयात तुम्ही दादांचं मत विचारता, त्यालाच पुढे करता आणि मला फक्त एक साधा मदतनीस बनवून ठेवलंय. अरे, कारण प्रणव तुझ्यापेक्षा जास्त समजदार आहे आणि मोठाही आहे. मग काय बाबा, मोठा असल्यामुळे सगळे फायदे त्यालाच मिळणार. तुम्ही 10 बिघा जमीन त्याच्या नावावर केली. मला काय दिलं? बस बाबा, आता खूप झालं. मला ही जमीन हवी आहे. मला माझं वेगळं घर हवंय आणि माझ्या बायकोसाठी वेगळं स्वयंपाकघर हवं. नाही दिलं तर मी हे घर जाळून टाकीन. आनंदचा आवाज ऐकून घरातील बाकीचे सगळे लोक तिथे येतात. अरे आनंद, हा काय बोलण्याचा प्रकार आहे? तू बाबांशी असं कसं बोलू शकतोस? शांतपणे सांग, नेमकं काय झालंय? अरे, काय झालंय? जणू तुम्हाला काहीच माहिती नाही. मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही.
नेहमी मला इकडे तिकडे कामासाठी पाठवत असता. आपल्या व्यवसायाचा अर्ध्याहून अधिक भाग मी सांभाळतो. पण जमीन आली की तिचा मालकी हक्क मात्र तुमच्याकडे. मला काहीही ऐकायचं नाही. आता खूप झालं. मला वाटणी हवी आहे. आपण सगळे एकत्र राहतो आणि एकत्रच राहणार. आणि तू ज्या जमिनीबद्दल बोलतोयस ना, त्यातून मी तुला अर्धा हिस्सा देईल. अरे, मला त्या जमिनीचा नाही तर सगळ्याच गोष्टींचा वाटा हवा आहे. अरे गप्प बस. वाटणीची भाषा करतोस आणि म्हणतोस की व्यवसाय तू सांभाळतोस. पण कधी लक्ष दिलंस का की या महिन्यात व्यवसाय नफ्यात आहे की तोट्यात? या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून तू मनाला येईल तसा खर्च करतोस. तरीही आम्ही तुला कधी थांबवलं नाही, फक्त तू या घरातला धाकटा आहेस म्हणून. आणि आता विचार न करता अशा प्रकारे बोलतोस. अरे वा, खूप उपकार केले तुम्ही आमच्यावर. पण आता बस झालं. मला तुमच्यासोबत राहायचं नाही. मला माझा हिस्सा हवा आहे. आनंद, बाबांचं ऐक. वाटणी करणं योग्य नाही. या घरात तुला आणि मला दोघांनाही सगळं समान मिळतं. उगाच भांडण कशाला? भाऊजी, काही अडचण असेल तर आपण बसून त्यावर उपाय शोधू शकतो. वहिनी, तुम्ही मध्ये पडू नका. खरं सांगायचं तर या सगळ्या समस्येची मुळं तुम्हीच आहात. दादा आधी माझ्यावर कधी रागवत नव्हता, पण आता बघा, खरं सांगतो, तुम्हीच या घराचं नुकसान केलं आहे. आनंदचं असं वागणं पाहून अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पूर्णपणे गप्प बसली. आनंद, बास, खूप झालं. तुला तुझ्या वहिनीशी असं बोलायची हिंमतच कशी झाली? दादा, तुम्हीही खूप बोललात. मी इथे चर्चा करायला बसलेलो नाही. मला वाटणी हवी आहे म्हणजे हवीच. आणि आता मी कोणाचंही ऐकणार नाही. पण आनंद, अजून एकदा विचार कर. तुला अजून व्यवस्थित व्यवसाय सांभाळता येत नाही. वाटणी झाल्यावर व्यवसायही 2 भागात विभागला जाईल. तू तो नीट सांभाळू शकशील का? माझी जितकी काळजी करायची होती ती तुम्ही केलीच आहे. आता माझी इतकी काळजी करू नका आणि मला माझा हिस्सा द्या. हे ऐकून आनंद आणि सोराच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. पण घरातील बाकीचे सगळे खूप दुःखी झाले. शेवटी वाटणी झाली. पितांबर, प्रणव आणि अन्वी एकत्र राहू लागले, तर आनंद आणि सोरा वेगळे राहू लागले. सुरुवातीचे काही दिवस प्रणव, अन्वी आणि पितांबर यांच्यासाठी खूप कठीण होते. त्यांना दिवस कसे जात होते तेच कळत नव्हतं. आनंद आणि सोराची खूप आठवण येत होती. पण हळूहळू त्यांनी परिस्थिती स्वीकारली. दुसऱ्या बाजूला सुरुवातीचे काही दिवस आनंद आणि सोरासाठी खूप आनंदाचे होते. त्यांना वाटत होते की त्यांनी जगातली सगळ्यात मोठी खुशी मिळवली आहे. पण हळूहळू त्यांचा वाईट काळ सुरू झाला. आनंदला व्यवसाय नीट सांभाळता आला नाही आणि त्याचे बरेच पैसे बुडाले. घरासमोर कर्जदारांची ये-जा सुरू झाली आणि घरात सोराच्या सततच्या भांडणामुळे आनंद पूर्णपणे त्रासला होता. आता त्याला समजायला लागलं होतं की खरी चूक कोणाची होती. पण आता खूप उशीर झाला होता. एक दिवस, सोरा, आपण खूप मोठी चूक केली. मी बाबांचं आणि दादाचं ऐकलं असतं तर आज असं झालं नसतं. सोरालाही आता आपली चूक कळू लागली. दोघेही पितांबर आणि प्रणवकडे गेले. बाबा, आम्हाला माफ करा. आम्ही चुकलो. पितांबरांनी त्याला जवळ घेतलं. चूक मान्य करणं हीच सर्वात मोठी गोष्ट असते. प्रणव आणि अन्वीनेही त्यांना माफ केलं. तर मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला एकच शिकवण मिळते. रागाच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्यभराची पश्चातापाची कारणं बनतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.